नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नेटची फुगाबाही नवीन पद्धतीनं कटिंग करणार आहे आणि टिचिंग करणार आहे. त्यासाठी मी हा नेटचा कपडा घेतला आहे, याला डबल फोल्ड केला आहे आणि 2 इंचाला आपण झालरसाठी मार्किंग केली आहे आणि 5 इंच मी बाही लांबी घेतली आहे. टोटल बाही लांबी आपली 7 इंच होणार आहे. चुन्यांसाठी 5 इंचाला मार्किंग केली आहे. तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही 4 इंचाला पण करू शकता. इथून पुढं तुम्हासनी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे किंवा 7-8 इंचसुद्धा घेऊ शकता. मुंडा उतार 3.5 इंच घेतला आहे आणि जिथपर्यंत आपण बाही घेतली आहे छातीचा चौथा भाग तिथपर्यंत बाहीचा शेप दिला आहे. पुढचा मागचा दोन्ही शेप दिला आहे आणि इथं आपण इलास्टिक टाकणार आहे. इथून वर आपली बाही झाल्यानंतर पूर्ण कटिंग करून 2 इंच आपण फुग्यासाठी किंवा पपसाठी वर वाढवत आहे आणि आपण हे बघा ह्या पद्धतीनं कटिंग करून घेतलं आहे. आपली बाही कटिंग झाली आहे. आता हिला इलास्टिक कशी घ्यायची बघूया. आपला दंडघेर 8 इंच आहे, त्यातून 2 इंच वजा करायचा आहे आणि 3 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी ॲड करायचं आहे, पण 9 इंच इलास्टिक घेणार आहे. हे बघा 9 इंच. आता ही 9 इंच इलास्टिक दंडघेरा एवढी लांबते 8 इंचापर्यंत आणि मध्ये चुन्या पडतील, पण आपली नेट मोठी आहे आणि इलास्टिक छोटी वाटते त्याच्या मानाने. हे बघा कितीही खेचली तर एवढी नेट शिल्लक राहते, आपली इलास्टिक खेचून पण पुरत नाही. तर आपण ह्याला काय करणार आहे, इथं मध्ये आपण चुन्या देणार आहे. 7-8 इंच चुन्या देऊ तर एक्स्ट्रावाली नेट मायनस होऊन जाईल. सर्वात पहिला नेटच्या खालील भागाला आपण अशी काठ दुमडून घेणार आहे. हे बघा माझे काठ दुमडून झाले आहेत आणि काठापासून वर 1.5 इंच, जिथं आपण 2 इंच सोडलं होतं, अर्धा इंच शिलाई मार्जिनिंगमध्ये गेलं काठ फोल्ड केल्यामध्ये आणि 1.5 इंचाला अशा मार्किंग करून सरळ लाईन आखून घेतली आहे. याच्यावरच आपण नेट अटॅच करणार आहे. बाहीच्या बरोबरमध्ये हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या इक्वल चुन्या द्या, त्यामुळं बाहीला लूक खूप छान येईल. मी 7-8 चुन्या दिल्या आहेत. हे बघा बरोबर त्या नेटच्या मध्ये. आणि आता इलास्टिकचा मध्य काढला, परत मध्याचा पण मध्य काढला, असे 3 ठिकाणी मार्किंग करून घेतली. सेम बाहीला सुद्धा आपण मध्याला एक मार्किंग केली, परत मध्यावर कपडा ठेवून परत एक मध्य काढून घेतला. असं तुम्हासनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इलास्टिकची मार्किंग आणि ब्लाऊजची नेटची मार्किंग जोडून फक्त थोडी थोडी शिलाई मारून ते अटॅच करायची आहे. मी दाखवते ह्या पद्धतीनं. हे बघा 1-2 धाग्यानं ती पॅक करायची आहे. अशी आपली 3 ठिकाणी ते 4 ठिकाणी इलास्टिक अटॅच झाली आहे. आता हे बघा खेचणं आणि इलास्टिक शिलाई मारणं सोपं जातं. हे एकदम सुंदर इक्वल पद्धतीनं इलास्टिक ब्लाऊजला अटॅच होते, आपल्या बाहीला अटॅच होते. इलास्टिकला एका बाजूला शिलाई मारली की दुसऱ्या बाजूलाही मारून घ्या, त्यामुळं इलास्टिक लावलेला बाहीला लूक अजून छान वाढतो. हे बघा आपली बाही इलास्टिक अटॅच झाली आहे. आता आपण ब्लाऊजला अटॅच करायला घेऊया. इलास्टिक आपण आतमधल्या साईडला घेतली आहे. शोल्डरपासून पुढं 2.5 इंच आणि मागं 2.5 इंचाला आपण मार्किंग केली. ह्या 2.5 इंचामध्येच आपल्याला सगळ्या चुन्या घ्यायच्या आहेत. आता आपण पाठीमागून नेट अशी अटॅच करत आणणार आहे आणि राहिलेल्या कपड्याची पण सगळ्या चुन्या ह्या पद्धतीने घेणार आहे आणि आपली बाही शिवून कंप्लीट झाली आहे. आता हा कपडा तुम्ही आहे तर असा पण ठेवू शकता. हे बघा असा दिसतोय आणि तुम्हाला असा नसेल ठेवायचा तर असा मुंड्याच्या बाजूला कट मारून घ्या. मी दाखवते असे कट मारल्यामुळं हा कपडा असा आतमध्ये फोल्ड करणं सोपं जातं आणि सगळा कपडा आपण नेटचा आणि ब्लाऊजचा जो आपण बाही जोडल्यानंतरचा जो मार्जिनिंगचा कपडा आहे तो सगळा, शिलाईचा जो कपडा आहे तो सगळा आपण ब्लाऊजकडच्या साईडला असा वळवून घेतला आहे. आपली ब्लाऊजची फिनिशिंग शिलाई मारून घेतली आहे.
एक्स्ट्रा कपडे सगळे धागा सगळा कपडा एक्स्ट्रा कट करून घेतला आहे आणि आता फिटिंगची शिलाई मारून घेत आहे. आपली बाही शिवून कंप्लीट आहे. हे बघा, दोन्ही बाही आपल्या शिवून कंप्लीट आहेत आणि शिवल्यानंतरचा आपल्या बाहीचा हा लूक आहे. खूप सुंदर बसते ही बाही, खूप सुंदर दिसते. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.